आज आमच्या इथे ना एक नवीन पाहुणा आला होता आणि आज मी दुधापासून आहे ना ही मस्त अशी बर्फी बनवली होती, जी खूप टेस्टी आणि हेल्दी सुद्धा असते। पण त्याआधी पाऊस सुरू होता आणि पावसामध्ये चहा पिण्याचा जो मज्जा आहे ती काहीतरी वेगळीच आहे। त्यानंतर बर्फी बनवायला घेतली, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा देवश्रीला ना इथे मी केळी खाऊ घालत होते, कारण की केळीमध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि याने ना बाळाचं वजन वाढण्यात सुद्धा मदत होते। नंतर बर्फी बनवण्यासाठी इथे मी गूळ किसून घेतला। एका साईडला आहे ना एका कढईमध्ये पाणी टाकून ती पाणी गरम व्हायला ठेवलं। तोपर्यंत जनलेल्या गाईचं पहिल्या दिवसाचं दूध मी छान चाळून घेतलं, त्यामध्ये आपलं साधं दूध टाकलं आणि सोबतच थोडासा गूळ टाकला। थोडा म्हणजे जेवढं मला गोड हवंय तेवढं मी टाकलं। ते छान मिक्स करून घेतलं आणि नंतर तो डब्बा मी मस्त कढईत ठेवला, वरतून झाकण ठेवलं। आता हे आपल्याला 20 ते 30 मिनिटं छान वाफू द्यायचे। तोपर्यंत माझं बाळ गाईच्या वासराकडे जाऊन आहे ना बाळबाळ करत तिच्यासोबत खेळत होतं। आता हे कौतुक आहे ना मला 3-4 दिवस असणारच आहे। आम्ही त्या वासराकडे बाळबाळ जाऊ आणि त्याला बाळबाळ म्हणून त्रास देऊ। नंतर देवश्रीला झोपवलं आणि म्हटलं चला बघूया आपल्या वड्या तयार झाल्या की नाही। मग मी सर्वात पहिल्यांदा तो डब्बा बाहेर काढला आणि त्यानंतर ना चाकू असा टाकून बघितला आणि चाकू एकदम क्लीन आला, म्हणजे आपल्या वड्या बनल्या। त्यानंतर मी ते सगळं दुसऱ्या एका प्लेट मध्ये काढून घेतलं आणि कट केलं। आणि खरं सांगू ना ही जितकी टेस्टी लागते ना त्यापेक्षा सुद्धा खूप हेल्दी आहे, कारण की गाईचं खरवसचं जे दूध आहे त्यामध्ये खूप कॅल्शियम असतं। तर चला तुम्ही सुद्धा हे असं नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।